नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ आहे आपला रविवारचा आणि रविवारी शूट केलेला आहे आणि सकाळच्या काही गडबडीमध्ये व्हिडिओ शूट केलेला होता. तर सकाळी मी उठली होती, माझी देवपूजा वगैरे झालेली होती आणि रविवारी तसा आराम राहतो, काही जास्त कामं वगैरे नसतात, कपडे वगैरे धुवायचे असतात आर्यनचे पण एवढे काही नसतात, त्यामुळे मग थोडं शांतता असते. पण झालं असं होतं की मला जायचं होतं आर्यनला मॅचला घेऊन, त्याची होती टेनिस बॉलची मॅच. त्याचा शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे आणि हो, चॅनलला आपल्या लाईक करत जा, शेअर करत जा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईबसुद्धा करत जा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला मिळेल. तर इथे आहे ना, मग मला आलूचे पराठे करायचे होते, त्याची मी सर्व अशी तयारी करून ठेवलेली होती आणि रतनच्या आणि आर्यनच्या सुद्धा खूप मस्त चालू होत्या. तर बघा ऋतू कसा आवाज देतो. त्यानंतर मी आली मग गॅसजवळ. तर मी आलूच्या पराठ्याची सर्व अशी तयारी करून ठेवलेली होती. तर सर्वात पहिले आहे ना, मी तेल, जिरं, मोहरी, कांदा वगैरे, हिरवी मिरची वगैरे टाकून छान असं परतून घेतलं. आणि रविवारी कसं आहे ना, त्याला भाजीपोळी वगैरे खाणं खूप जीवावर येते, कारण सकाळी डब्यामध्ये भाजीपोळी नेतो, नंतर घरी आल्यानंतर पण भाजीपोळी. तर रविवारच्या दिवशी त्याला भाजीपोळी म्हटलं की आर्यनच्या खूप जीवावर येते. तर त्याला थोडंसं वेगळं काही पाहिजे, मग प्रत्येक रविवारी असं काहीतरी वेगळं पाहिजे. तर आज मग खूप घाई गडबड होती, तर त्यामुळे मग म्हटलं मी तुला पटकन असे आलूचे पराठे बनवून देते. तर मला आहे की नाही, पहिले कणिकमध्ये मिक्स करून आलूचे पराठे बनवायचे होते, पण तो नाही म्हणे, मम्मा म्हणे मला त्यामध्ये भरलेले पाहिजे. मग मी इथे आलूची भाजी करायला घेतली. तर त्यामध्ये काही नाही, आपले जे घरातले बेसिक मसाले असतात ते मसाले, कांदा, हिरवी मिरची, जिरं, मोहरी वगैरे टाकून मी इथे त्याला फोडणी दिली आणि छान अशी शिजवून घेतली. आणि ते पूर्ण मॅश करून घ्यायचे एकजीव वगैरे, म्हणजे ते कसं आपण कणिकमध्ये भरल्यानंतर ते फुटत नाहीत. तर इथे भाजी वगैरे मी शिजायला ठेवली आणि तोपर्यंत मग मी इथे कणिक भिजवून घेतली आणि कणिक भिजवून मग मी मुरायला वगैरे ठेवून दिली. तोपर्यंत ऋतूसाठी दुसरं काहीतरी करायचं होतं, तर मग मी रव्याचे आप्पे करायला घेतले, कारण आलूचे पराठे तो कसा एवढा आवडीने काही खात नाही. त्याला कच्चा आलू असा उकडून मीठ वगैरे टाकून, तेल मीठ वगैरे टाकून दिलं तो तो खातो, पण अशी भाजी वगैरे करून दिली तर ऋतूला एवढी आवडत नाही भाजी वगैरे. मग त्यासाठी मला असं वेगळं करायचं होतं. तर मग मी इथे कणिक भिजवून अशी बाजूला ठेवून दिली मुरण्यासाठी. म्हटलं आपले पराठे वगैरे पण छान होतात आणि कणिक पण छान मुरते आणि तोपर्यंत भाजी पण थंडी होऊन जाते, कारण गरम गरम भाजीसुद्धा पराठ्यामध्ये भरल्या जात नाही. तर त्यानंतर मग मी आहे की नाही, इथे आप्पे करण्यासाठी रवा वगैरे भिजवून घेतला होता. तर रवा मी म्हणजे अर्धा घंटा पहिले भिजत टाकला होता. थोडंसं पाणी, म्हणजे जेवढं लागेल तेवढं पाणी वगैरे टाकून रवा भिजवून घ्यायचा. त्यामध्ये मग थोडासा खाण्याचा सोडा जो असतो आपल्या घरात, प्रत्येक घरामध्ये, तो खायचा सोडा वगैरे टाकायचा, मीठ वगैरे टाकायचं आणि त्यामध्ये भाज्या वगैरे ज्या आपल्या आवडीनुसार भाज्या टाकायच्या, त्या भाज्या वगैरे टाकून मग करून घ्यायचे ते आप्पे वगैरे त्याचे. तर मी आहे की नाही, इथे पराठे करायला घेतले होते आणि तुला आप्पे खूप आवडतात. तर तो माझ्याजवळ खुर्च्या घेतल्या त्यांनी आणि खुर्चीवर येऊन उभा राहिला. तर त्याचं चालू होतं, मम्मा मी करतो, दे ना मला, दे ना मला, मदत करत होता. आणि मी आर्यनला बोलत पण होती की याला तिकडं घे, इथे गरम आहे. तर याचं कसं असतं नाही, असं नेहमीच असा करतो हा. आणि याच्या आधी याला एक वेळा चटकासुद्धा लागलेला होता, कारण हा असा गॅसजवळ येतो मग असे शिल्लकचे कामं करतो, कारण तो शांत बिलकुल नाही. घरात आमच्या सर्वात जर जिद्दी मुलगा आहे तर हा आहे, सर्व मुलांपेक्षा. आणि त्याच्या अंगात शांतता अजिबात नाही आहे. त्याला जे करू नको म्हटलं तो पहिले करतो. तर त्याला मी इथून खाली उचलून पण ठेवत होती, पण तो काही ऐकत नव्हता. तर मी असे माझे सर्व पराठे वगैरे करून घेतले आणि ऋतूसाठी आप्पे वगैरे करून घेतले. नंतर मग मी माझा गॅस वगैरे स्वच्छ करून घेतला. तर कसं आहे, मला जायचं होतं पटकन, मग त्यामुळे मी असं खूप शॉर्टकट स्वयंपाक करून घेतला आणि जायची तयारी पण मग मला करायची होती. तर आम्हाला बोलावलं होतं तिथे, 2चा कार्यक्रम होता त्याचा, म्हणजे 2ची मॅच होती. तर आम्हाला 1:30 वाजेपर्यंत जायचं होतं आणि कुठं आहे ते सुद्धा माहीत नव्हतं, फक्त त्यांनी ॲड्रेस, लोकेशन वगैरे टाकलं होतं, पण याआधी आम्ही तिथे कधी गेलो नव्हतो. तर मग त्यामुळे घरून आम्हाला अर्धा तास पहिले लवकर जायचं होतं. तर अशा पद्धतीने मी सर्व माझे कामं वगैरे निपटून घेतले. आणि हो, रॅकमध्ये थोडेसे भांडे वगैरे म्हणजे भरपूर काही कमी आहे. तर मला म्हणजे थोडंसं सामान दुसरीकडे शिफ्ट करायचं आहे, दुसऱ्या घरी. त्यामुळे मग मी इथे भांडे वगैरे बरेचसे काढून ठेवलेले आहेत. तर चला असो, मग मी इथे तयार वगैरे झाली आणि रतनला पण तयार केलं, पण तो काही व्हिडिओमध्ये आला नाही, कारण त्याचं कसं आहे ना, आर्यन घरी असला की त्याची एवढी काही म्हणजे
तर सांगूही नाही शकत, एवढा काही मस्ती करतो तो. शांत अजिबात बसत नाही आहे. तो आर्यन असलं की त्याला असं वाटते काय आहे आणि काय नाही आहे. तर त्याला आर्यनलासुद्धा तो शांत बसू देत नाही आणि स्वतःसुद्धा शांत बसत नाही. तर मग इथे आम्ही तयार वगैरे झालो आणि निघालो. तर बाहेर भरपूर असा पाऊस चालू होता. आम्ही तिथे पोहोचलो तर त्याची मॅच वगैरे चालू झालेल्या होत्या. म्हणजे 11 वाजल्यापासूनच तिथे मॅच वगैरे चालू झालेल्या होत्या आणि 8 वर्षापासूनच्या मुलांच्या मॅच होत्या. टेनिस बॉलची मॅच होती त्याची. तर 8 ते 10 वर्षांच्या मुलांचा एक ग्रुप, 10 ते 12, 12 ते 14, 14 ते 16 अशा मुलांचा तिथं ग्रुप होता. तर आर्यन सगळ्यात शेवटी होता, कारण आर्यन 14चा झालेला आहे आणि 15चा व्हायचा बाकी आहे. तर आर्यन सगळ्यात शेवटी होता. त्यामुळे मग इथे मुलांच्या मॅचेस वगैरे चालू होत्या आणि जे लहान लहान मुलं होते ते खूप छान असे खेळत होते, कारण भरपूर शाळेचे असे मुलं आलेले होते. आणि ऋतू पण झोपलेला होता, कारण त्याची झोपेची वेळ झाली होती. तर तो सुद्धा मांडीवरच, म्हणजे ॲटोतून उतरेपर्यंतच तो झोपून गेला होता आणि बाहेर पाऊस चालू होता. मग मी पण मॅच पाहण्यासाठी बसले तिथे. तर बरेच पॅरेंट्ससुद्धा होते, म्हणजे असे बाजूला बसलेले वगैरे. पण कसं आपण शूट नाही घेऊ शकत, कोणी म्हणजे कोणाला आवडते, कोणाच्या बिना परमिशनच्या आपण शूटसुद्धा घेऊ शकत नाही. मग इथे गोल्डन जुबलीचे मुलं होते, हे छोटे छोटे मुलं होते आणि त्यांची मॅच झालेली होती. तर त्यांना ट्रॉफी वगैरे मिळाली होती. तर छोटे छोटे मुलं आहे आणि त्यांना असं छोटंसं काहीतरी गिफ्ट मिळालं की खूप छान वाटते आणि खूप आनंदीसुद्धा होतात ते. तर कसं असतं, बालपण एक वेगळं असते. त्यांना छोटंसं खेळल्यानंतर छोटंसं गिफ्ट दिलं की ते किती खुश होतात असे. तर त्यांचे गिफ्ट वगैरे मिळाले त्यांना आणि मग छोटे मुलं जायसाठी निघाले होते. बरेचसे मुलं येऊन खेळून गेले होते आणि बरेचसे मुलं बाकी होते खेळायचे. तर म्हणजे जसे मुलांचे ग्रुप वाईज दिलेलं होतं तसे येत होते आणि खेळून ते जात होते. तर यांना जे प्राईज मिळालं ते मागच्या रविवारी मॅच झाली होती त्याचं प्राईज होतं हे. आणि आर्यनलासुद्धा प्राईज मिळालं, पण ते आणखी शाळेतच आहे, त्याचं शाळेकडे आहे दिलेलं. तर शाळेतून काही दिलं नाही. तर ते जर त्या मुलांना दिला तर मी तुम्हाला नक्कीच एका व्हिडिओमध्ये दाखवेन. मग नंतर आली आर्यनची बारी, म्हणजेच आर्यनच्या ग्रुपमधल्या मुलांची. तर त्याच्यासोबत एक त्याच्या क्लासमधला मुलगा होता, पण तो यायचा बाकी होता. तर आर्यनची झाल्यानंतर मग तो आला, कारण होता त्याचा नंबर आर्यनच्या पहिले, पण आर्यनच्या नंतर आला मग तो. तर इथे आर्यनचं चालू होतं खेळणं वगैरे. मग असा तो पण खूप छान पद्धतीने खेळला, कारण त्याची कुठलीही प्रॅक्टिस नव्हती. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि